ते वर्तुळाकार गतीमध्ये ते फिरतं आणि जोपर्यंत आपण ते फिरवत राहू तोपर्यंत ते फिरतं. जेव्हा आपण त्या दोरीला फिरवणं बंद करू, त्याचा वेग कमी करू, तेव्हा काय होतं, तो दगड काय होतं, सरळ रेषेत असा खाली येऊन पडतो. त्या क्षणी तो तिथे खाली येऊन पडतो. म्हणजे त्याच्यावरून आपल्या काय लक्षात येते की याच्यासाठी गती बल हे गती देण्यासाठी गरजेचं असतं. आता इथे त्यांनी इथे हे आत्ता मी जे उदाहरण सांगितलं त्याची ही ती त्यांनी आकृती सांगितली आहे. आता दुसरी आकृती इथे त्यांनी काय दिली आहे बघा, की एक गोल फिरणारं चकती आहे आणि त्याच्यावरती 5 रुपयाचं नाणं स्पर्शिकेच्या दिशेने, म्हणजे ही जी स्पर्शिका आहे या स्पर्शिकेच्या दिशेने जर फेकले तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या फेकले जाते आणि वर्तुळाकार फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवरती जे बल असतं ते काय असतं, केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असतं. म्हणजे या केंद्राकडे ते बल प्रयुक्त होत असतं. या बलाला काय म्हणतात, अभिकेंद्री बल, कारण ते केंद्राकडे जाते ते बल, म्हणून त्याला काय म्हणतात, अभिकेंद्री बल. म्हणजेच याच्यामुळे काय होते, कुठलीही वस्तू केंद्राकडे जाण्यासाठी प्रवृत्त होते. आता पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे हे आपल्याला माहीत आहे. आता तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे पण आपल्याला माहीत आहे. मग आता तो काय करतो, सारखी दिशा त्याची दिशा म्हणजे वेग त्याचा तो काय करत असतो, बदलत असतो. आणि त्यावरती मग आता याच्यावरती काही बल कार्य करत असेल का, जेव्हा हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याच्यावरती काही बल कार्य करत असेल का, त्याच्या बलाची दिशा कोणती असेल. आणि असे जर बल नसते तर चंद्र असा फिरू शकला असता का पृथ्वीभोवती, किंवा आपल्या सौरमालेमधले सूर्य आणि सूर्याभोवती जे इतर ग्रह परिभ्रमण करतात, फिरतात, ते पण असेच त्यांच्यावरही काही बल प्रयुक्त होत असते का, त्यांची दिशा कोणती असते. ह्या सगळ्या प्रश्नांची आपल्याला काय करायचे, उत्तरं शोधायची आहेत.